दुभागलेले, कोण कोणाकडे जायचं, कोण का जायचं, त्याच्याकडे का जायचं. आणि सर स्वामी जेव्हा जायचं माझं हे झाल्यानंतर मला 5-7 लोकांचे फोन आले, दादा तुम्ही जाऊ नका. माझे जे अधिकार आहे तुमच्या अधिकारावर सुद्धा माझ्या तुम्ही बंधन घालता का? मी का नाही गेलं पाहिजे? मी गेलो तर त्यांना बळ मिळेल. मी आलं मग काय बळ झालं? तुमचं पहिलंच बळ आहे ना. मला कळत नाही. मी आल्यानंतर तुम्हाला बळ मिळत असेल तर मग मी नक्कीच गेलो पाहिजे. का पाहिजे? बरोबर आहे ना. का मी वेळात वाजता माणूस आहे का? आपण आतापर्यंत कोणाची भीड भाड न पाहता आपण काम करत आहोत. आणि तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये हेच लोक तुमच्या ग्रंथालयाच्या प्रश्नाला उपस्थित घ्या. ते आहेत ना कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय हेच घेऊ शकतात. हे मी कोणा या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय होतं जेव्हा परिवर्तन होत असतं ना तेव्हा आपल्याला नाव ठेवण्याला केले जाते पाहिजे. कारण त्यांनी जर नाव नाही ठेवले त्यांना तरी काय आपली किंमत काय करणार आहे, ठीक आहे. आपण काहीतरी अनमोल आहोत हे तेव्हा सिद्ध होतं ज्यावेळी आपल्याला कोणतरी नाव ठेवणार असतं. काय आमच्या याच्यामध्ये सुद्धा आमचे मित्र आहेत ना ते बऱ्याच वेळा मला सांगत असतात, दादा तुमच्या चुका, माझ्या चुका सांगत त्याला मी निवडतो माझी चुका सांगत चला. काय तर चुका सांगितलं आपण सुधारायचा प्रयत्न करू ना. तसं आपल्या चुका त्यांनी सांगाव्या, हेच काम त्यांनी करावं. आता ह्याच्या पुढे आगाऊपणा करायचा भानगड त्यांनी पडू नये. कारण आता सांगतो संघाचे दिवस आता राहिले नाही. संघाचा अख्खा एकही जिल्हा असा उरला नाही की त्या जिल्ह्यातले लोक त्या